कोण म्हणताय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणताय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. अरे कोण म्हणताय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. आम्हाला आमचा न्याय अधिकार आम्हाला मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. नीलम गोरे हटाओ, नीलम गोरे हटाओ, नीलम गोरे सुदर्शन हटाओ, नीलम गोरे हटाओ, नीलम गोरे हटाओ, नीलम गोरे हटाओ. आमच्या महिला आघाडीमध्ये आतापर्यंत 4 वर्षामध्ये साहेबांना साथ देत असताना या जे काही वरिष्ठ आहेत महिला आघाडीचे, ज्यांना आमच्या नंतरच्या ज्या महिला आल्या त्या महिलांनी आतापर्यंत तसंच वरिष्ठांकडनं आमच्यावरती अनेक वेळा अन्याय झालेला आहे आणि आता तो अन्याय आम्ही सहन करणार नाही. तो अन्याय आम्ही सहन करणार नाही. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. काम करणाऱ्या महिलांनी त्यांना तिकीट दिलं त्यांचं आधी काम बघितलं पाहिजे आणि मग त्यांना संधी दिली पाहिजे. पक्षात नसणाऱ्या नवीन चेहऱ्यांना डायरेक्ट एका रात्रीतून मला आदल्या दिवशी नीलमताईंच्या घरी मिळते. रात्री माझं नाव लिहून घेतलं. मला नीलमताई म्हटलं उमेदवार शोधले पाहिजे, चेहऱ्यावर आनंद असू द्या, हसा आणि तिथनं झालं तर काही तुमचं नाव नाही येणार, पण युती नाही झाली तर तुमचं तिकीट कन्फर्म आहे. सकाळी मी तिकीट घ्यायला गेल्यावर नीलमताईने विचारलं. नीलमताई म्हटले बापू कोंडेंकडे तिकीट दिलेलं आहे, तुमचं जावा. मी पोहोचेपर्यंत बापू कोंडे म्हणजे फॉर्म भरून झाला. बापू कोंडेंनी रात्रीतनं पैसे खाल्ले आणि प्रत्येक उमेदवारांना तिथं जाऊन अडवत होते फॉर्म भरायला. त्यांना थांबा म्हटल्यावर उमेदवार सरळ तिथले म्हटले की ताई तुम्ही आम्हाला बडबड करू नका, आम्ही बापू कोंडेंना पैसे दिले, चिंचुके नाही मोजले, 25-25 लाख मोजले, असं त्यातला एक कार्यकर्ता बोलला. मी कसबा मतदारसंघात आहे, आम्हाला तर तिकीट पाहिजेही नव्हतं किंवा काही एबी फॉर्म पाहिजे नव्हता. पण आम्ही जेव्हापासून पक्षप्रवेश केलेला आहे त्यावेळेस आमची इतकी कोंडी केली जाते की आम्हाला पक्षात आम्ही थांबायलाच नको, असं आमचे इथले स्थानिक पातळीवरचे जे वरिष्ठ पदांवरचे नेते आहेत आणि पुरुष नेत्यांनी तर महिलांमध्ये ढवळाढवळ खरं तर करायला नाही पाहिजे. अशा महिला घेत आहेत की ज्यांना राजकारणातला समाजकारणातला शून्य अनुभव आहे आणि अशा काही त्यांच्या बाहेरच्या ओळखीच्या त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या महिलांना ते इथं पक्षात घेत आहेत आणि त्यांना मोठी मोठी पदं देत आहेत. आम्ही कार्यकर्त्या असून शिवसैनिक निष्ठावंत असून आम्हाला डावललं जातं आहे आणि त्या अशा महिलांना इथं पदावर घेत आहेत. म्हणजे काय झक्का बघा मला बघा, अशा महिलांना तुम्ही घेताय आणि अशा महिलांचं काम काय आहे पक्षामध्ये? त्यांना ठेवायचं तर तुम्ही बाहेर ठेवा ना तुमचे मैत्रीपूर्ण संबंध. नवीन महिला आम्हाला पाहिजे नाही. हे पॅनल आहे 37चं, ह्याच्यामधला एक पण व्यक्ती शिवसेना पक्षामध्ये नाहीये, एक पण व्यक्ती पक्षात नाहीये. डायरेक्ट कसं पक्षाच्या बाहेरच्या व्यक्तींना पद देतात, पद नाही दिलं, सॉरी तिकीट दिलं, डायरेक्ट तिकीट दिलं, पद नाही, काय नाही, नाव नाही, पक्षात कधी पाय ठेवलं नाही भवनमध्ये, ह्या व्यक्तींना त्यांनी तिकीट दिलं आणि आमच्याकडनं काय फक्त कामं करून घेतली की तुम्ही कामाला लागा, तुम्ही प्रचाराला लागा. दारोदारी मी फिरले आणि तिकीट ह्यांना आयतं दिलं फुकट. ह्यांचं तिकीट तरी कॅन्सल करा, नाही तर ह्यांची उमेदवारी रद्द करा. आमच्या नव्या महिलांनी आम्हाला येऊन मतदारसंघामध्ये शानपणा शिकवायचा नाही. नवीन महिला आम्ही ज्या जुन्या आहेत आमच्यावरती कोणाचं बॉसिंग आम्ही चालून घेणार नाही. नवीन महिलांना कोणी तालुका असू द्या, कोणी असू द्या, इथल्या पुण्यातल्या महिला सक्षम आहेत. पुण्यातल्या महिलांना न्याय द्या, पुण्यातल्या महिलांनाच पदं द्या. पुण्यामध्ये ना साहेबांनी महिला आघाडीचं नेतृत्व बदल केलं, नेतृत्व करायलाच केलं पाहिजे. पाहिजे. नेतृत्व अजिबात काम करत नाही. जे नेतृत्व करतायत वरती त्यांना अजिबात खाली महिला कोण आहेत तेही माहिती नाहीये, त्यांची नावं माहिती नाही, पदं माहिती नाही. आज पद देतात, उद्या कॅन्सल करतात, तिसरीला देतात आणि ज्या कार्य करणाऱ्या महिलांना अजिबात विचारत नाही. त्यांनी आणलेलं नाही. पदही देत नाही आणि 4 वेळा साड्या बदली करणं, 5 वेळा कानातले बदली करणं, मेकअप करून 10 वेळा पक्षामध्ये येतात त्या बाई. आणि खोटी आश्वासनं देतात, तुम्हाला पद देतो करतात महिलांना आणि चांगल्या कार्यकर्त्या महिलांना डावलतात आणि दुसऱ्याच महिलांना इथं घेतात हे लोक आणि ही लोक घेत आहेत ते असल्या स्थानिक पातळीवरचे. आज मी कसबा मतदारसंघात आहे, माझ्या समोरची गोष्ट आहे रवींद्रभाऊ दंगेकर यांनी एका महिलेला, बाहेरच्या महिलेला पदावर घेतलेलं आहे आणि ती महिला इतकी घाणेरड्या लेवलची महिला असून सुद्धा त्या महिलेला पदावर घेतलेलं आहे आणि आमच्यासारख्या महिला कार्यकर्त्यांना डावललेलं आहे रवींद्रभाऊ दंगेकरांनी. कसबा मतदारसंघात त्यांच्या मूडनुसार वागतात महिलांशी. त्यांच्या मनाला वाटलं तर आवाज देऊन बोलवतात, शेजारी उभा राहा. मूड नसेल त्यांचा तर बाजूला सरळ सगळ्यांसमोर करतात आणि ज्यांना उभं राहता येत नाही त्यांनी कशाला महिलांचं नेतृत्व करावं? बाद झालं, आता घरी बसा. नीलमताई महिलांच्या मध्ये
इतका महिलांमध्ये त्यांना आपल्या पुणे शहरामध्ये किती पदाधिकारी महिला आहेत आणि कुठल्या विभागात किती काय काय महिला आहेत हे सुद्धा त्यांना माहिती नाही आहे. त्यांना बोटावर मोजण्या इतक्या सुंदर दिसणाऱ्या चांगले पैसे खर्च करणाऱ्या त्यांना गिफ्ट देणाऱ्या महिला फक्त माहिती हो, आहेत. फक्त बाकी gift निलमताईंना देणाऱ्या पाहिजेत महिला माहिती त्यांना नाहीये. सुदर्शनाताई अजिबात पक्ष वाढून देत नाहीये आणि ज्या पक्षवाढीसाठी हानिकारक महिला आहेत ना अशा महिलांना इथं काढून टाकलं आम्हाला पाहिजे. पाहिजेच नाही त्या महिला. सर्व पहिले ज्या महिला आहेत त्यांना नाही. शिंदे साहेब आमचे सोन्यासारखा नेता आहे. शिंदे साहेबांची सगळी दिशाभूल करतायत. पुण्यामध्ये काय साहेबांनी स्वतः लक्ष साहेबांनी घालावं, इथं लक्ष लक्ष घातलं घालावं. पाहिजे. साहेब, तुम्ही नाहीतर लक्ष आम्ही घाला. लोक आमच्या मागे 100 कार्यकर्ते सगळ्यांना आम्ही घेऊन राजीनामा देणार आणि पक्ष कार्यालयात आणि आमचे 4 वर्ष आयुष्यातले आम्ही फुकट घालवले असं आमच्या ह्या वरिष्ठांमुळे आम्हाला आज घरी बसायची वेळ येईल. पण आम्ही यांचा बुरखा फाडणार आणि मगच घरी बसणार. वरिष्ठ जे नेते त्यांना आम्ही जर उदय आमच्या सामंत, न्याय नीलम मिळाला गोरे. नाही तर आम्ही त्यांना बापू शिवतारे, गाड्या विजय त्यांच्या बापू शिवतारे. रस्त्याला फिरवून देणार नाही. त्यांच्या गाड्याच्या काचा फोडू आणि आमच्यावर काय गुन्हे टाकायचेत ना टाका. मग त्याच्यासाठी आम्ही सक्षम आहे. पण आम्ही चुकीच्या गोष्टींचं समर्थन करणार नाही. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. आमच्यावर गुन्हे कारवाया केल्या यांनी खोट्या चुकीच्या आम्ही तरी आत्मदहन चालेल. करू. पण आम्हाला कळकळीची विनंती आहे. आम्हाला शिंदे साहेबांकडे आमची विनंती आहे की साहेब साहेब, आम्हाला लक्ष भेटायचं घाला. आहे. आम्हाला आमच्याकडे तुम्ही जरासं थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. अशा महिला किंवा असे पदाधिकारी आणि असे चांगले जे लोकप्रतिनिधित्व इथं नेते म्हणून काम करतायत मिरवतायत अशा लोकांचं तुम्ही चालून देऊ नका. ही लोक खोटं आणि सगळ्या खोट्या गोष्टी इथं करतायत. अशा लोकांच्या आम्ही एक महिला ज्या आहेत त्या 500 महिला आम्ही आणून त्यांच्या गाड्या आम्ही फोडू. रस्त्यावर त्यांच्या गाड्या फिरून देणार नाही. हे मोठ्या गाड्यांमध्ये फिरतायत. यांच्या गाड्या फोडू. यांचं काय नुकसान करू आम्ही त्याचा आम्हाला आता माहिती नाही. आमचं आता डोकंही ठरेवर नाहीये. पुण्यामध्ये शिवसेना पक्ष वाढवायचा नाही नाहीये. म्हणून हे नवीन जाणून चेहरे, बुजून केलेलं आहे. नवीन चेहरे पण द्या ना तुम्ही. पण ते कार्य करणारे चेहरे पाहिजे. अहो, त्यांचं शून्य समाजकारण आहे. महिलांना न्याय कोणीच दिला नाही आजपर्यंत. महिलांना न्याय काँग्रेसीकरण करतोय. ह्यांचं म्हणणं आहे की त्यांनी पडावं आणि शिवसेना पक्ष पुण्यामध्ये पूर्णपणे संपवा अशी त्यांची इच्छा आहे. आणि शिवसैनिक ह्या नाही. सगळ्यामध्ये विजय बापू शिवतारे, नीलम गोरे, दंगेकर भाऊ सुद्धा दंगेकर भाऊ असे बाकी बरेचसे सगळे लोक नेते आहेत. ह्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. आणि कसं आहे हे मोठ्या पदावर आहे. यांच्या पेट्या मिळत आहेत म्हणून यांचं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. बाकी काय नाही. आमच्यासारख्या साधारण कार्यकर्त्याला काय महिलांना मिळत न्याय नाही. कुणीच दिला आम्ही नाही. फक्त कामं करायला येतो. आम्ही लोकांच्यासाठी हक्कासाठी झगडतो. आम्ही काहीतरी शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी इथं आलेलो आहोत आणि आम्हाला काही मिळत नाहीये. शून्य आहे इथं. बाकी ह्या लोकांच्या घरामध्ये सगळी यांची घरं भरून हे मस्त राहिलेले आहेत. उमेदवार उभे केले आणि जे उमेदवार उभे केलेत ना ते पण सगळे आयात आहेत. बाहेर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि कुठल्याही पक्षाचे काही ठिकाणी तर कुठल्याही पक्षाच्या घेतलेले आहेत. स्वतःच्या पक्षामध्ये तिकीट नाही मिळालं की त्यांना इथं घेतलेले पैसे